गुड मॉर्निंग मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे माझा आता हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोलूर ते पुणे हे आजचं अंतर पण असंच एक 650-700 किलोमीटर आहे. 14 तासाचा प्रवास दाखवतो आहे मला GPS. आणि बघूया आता प्रवास पुढं कसा होईल, तो आपल्याला अपडेट देतच राहीन. कोलूरचा हा जो भाग आहे, हा जो प्रदेश आहे, हा थोडा असा डोंगराळ भाग आहे आणि फॉरेस्ट एरिया आहे. इथं मला नेटवर्कला प्रॉब्लेम होता, त्यामुळं मला जो रस्ता माहिती आहे त्याप्रमाणे मी तर निघालो आहे, पण पुढे मला कुठंतरी थांबून विचारावं लागणार आहे एवढं नक्की. बेंगलोर साईडला अजून वेगळं लागतं. हमको सिरसी अगर जाना है तो कहाँ से जाना पड़ेगा? स्ट्रेट मेन रोड राइट, डायरेक्ट सिरसी. रोड अच्छा है क्या? अच्छा है. बटकाड़ा 1 आवर. अच्छा, ये अभी मतलब ये हाईवे आएगा बाइंदौर. अभी यहाँ से बाइंदौर आएगा. ओके, बाइंदौर राइट. त्या गृहस्थानं जशी म्हणजे जो रूट सांगितला त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला. साधारण एक 20 किलोमीटरचं अंतर आहे कोलूरपासून. बाईंदूर म्हणून एक गाव आहे जे मुंबई जो नॅशनल हायवे आपला त्याला कनेक्ट होतो आपण तिथं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे हा जो रस्ता आहे हा इतका सुंदर आणि भन्नाट आहे ना, म्हणजे दक्षिण कर्नाटक, हा दक्षिण कन्नडा म्हणतात ना, हा भाग हा सगळा असा हिरवळीनं नटलेलं आहे, म्हणजे हिरवाईनं नटलेलं आहे. जंगल आणि एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला पर्वतरांगा आहेत. खूप सुरेख आहे हे सगळं. साधारण आणि एक अर्ध्या पाऊण तासात मी ते जे बाईंदूर गाव आहे तिथे येऊन पोचलो. इथून उजवीकडे वळतो आपण ते मुंबईच्या दिशेला, आणि डावीकडे खाली मँगलोर आणि केरळकडे जातो हा रस्ता. थेट कन्याकुमारीपर्यंत जातो हाच रस्ता. मित्रांनो, आजचा प्रवास 650 किलोमीटरचा आहे. मी आज असा विचार करतोय की ही जी ओव्हरऑल माझी 1800-2000 किलोमीटरची जी ट्रिप झाली आहे त्यात मला खर्च किती आला, मी कुठं राहिलो, माझा ओव्हरऑल अनुभव काय, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज. आणि त्याचसोबत हा जो प्रवास आहे जो आत्ता सुरू आहे त्याचीही तुम्हाला माहिती देत राहीन. बरोबर 8 दिवसापूर्वी एका पहाटे मी आणि आबांनी पुण्यातून प्रवासाला सुरुवात केली. आम्ही निघालो होतो ते पुणे, बेलूर, हाळेबेडू, श्रृंगेरी, धर्मस्थळ आणि कोलूर या सर्व ठिकाणी. पुण्यातनं निघाले की खिशातनं पैसे जातात म्हणतात ते खरं आहे. पहिलाच खेड शिवापूरचा टोल नाका, मग त्याच्यानंतर आणेवाडी, आणि आणेवाडी क्रॉस केल्यानंतर तो येतो कराडच्या अलीकडचा तासवड्याचा टोल नाका. कराडच्या ट्रॅफिक जॅममधून थोडं पुढं आलो की मग येतं ते हे पेठ नाक्याच्या अलीकडचं हॉटेल. इथं चहा घेतला, 5 मिनटं थांबलो आणि पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापूर क्रॉस केलं आणि मग कोगनोळीचा टोल नाका आला. तिथून मग आपण गोव्यात जे उतरतो, गोवा वेस म्हणून जे हॉटेल आहे ना, तिथं ब्रेकफास्टला थांबलो आणि पुन्हा बेळगावच्या दिशेने निघालो. बेळगावचा टोल नाका क्रॉस केला आणि इथं आलो ते हा हुबळी धारवाड जो सिंगल रोड आहे ना त्या रस्त्याला आलो. आपल्याला जर माहीत असेल तर हा रस्ता सिंगल आहे, म्हणजे सिंगल लेन आहे, आणि त्यामुळं इथनं प्रवास करणं थोडं कष्टदायी आणि टाईम कन्झ्युमिंग आहे.
खूप सावकाशीतनं गाडी काढावी लागते, कारण बऱ्याचदा मोठे वाहनं समोर असतील तर आपल्याला ओव्हरटेक करून पुढं जाता येत नाही. पण आता म्हणजे हुबळी धारवाडच्या या टोल नाक्यालाही क्रॉस केलं आणि मग त्यानंतर इथून सुरू होतात ते 4 लेन रस्ते. मग ते मला वाटतं बेंगलोरपर्यंत आहेत. बंकापूरचा टोल प्लाझा क्रॉस केला की पुढं आल्यावरती छत्रा नावाचं गाव आहे. तिथे डाव्या हाताला आपल्याला एक कामत उपचार दिसतं आणि इथं छान जेवण मिळतं. मी बऱ्याचदा इथं थांबलो आहे. इथं कॅफे कॉफी डे पण आहे बाहेरच्या बाजूला, म्हणजे ते एक ऑप्शन आहे आणि प्लस एक पेट्रोल पंप पण आहे. आणि हा जो पेट्रोल पंप आहे हा त्या छत्रापासून पुढं 5 किलोमीटरवरती डाव्या बाजूला कंपनी ऑपरेटेड आणि कंपनी ओन्ड पेट्रोल पंप आहे. आणि मग पुढे हे 2 टोल नाके येतात आणि हे 2 टोल क्रॉस केले की आपण दावणगिरीत येतो. दावणगिरीतनं मग राईट टर्न घेऊन दावणगिरी युनिव्हर्सिटीवरनं आपण सरळ निघालो की तो रस्ता बेलूरकडे जायला लागतो, म्हणजे बेलूरच्या दिशेनं जातो आपण. वाटेत कर्नाटक स्टेटचेच म्हणजे इंटरस्टेट 2 छोटे टोल प्लाझा 35-35 रुपयाचे, ते क्रॉस करतो आपण. आणि मग हे 2 टोल नाके क्रॉस केल्यानंतर मग आपण पोचतो ते थेट चिकमंगळूर आणि पुढे बेलूरला. बेलूरला जो माझा मुक्काम होता तो 3 दिवस होता. तो ह्या बेलूरमधल्या म्हणजे कर्नाटका स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्यांचं मयुरा वेळापुरी गेस्ट हाऊस आहे. खूप सुंदर आहे. राहण्याची व्यवस्था म्हणजे अप्रतिम आहे आणि फूड इन हाऊस फूड यांचं छान आहे. इथं साधारण तुम्हाला सांगतो 3,000 रुपये पर डेचा याचा रूमचा रेट आहे. मला साधारण इथं एक 10,000 रुपये याच्यासाठी लागले. मी 2 दिवस बेलूरमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी मी चन्नकेशव मंदिरात गेलो. त्या संध्याकाळ माझी वाया गेली कारण प्रचंड पाऊस झाला इथं. त्याच्यानंतरचा तिसरा जो दिवस होता तो माझा, मग मी हाळेबेडूला बेळवडीला गेलो, याक्षी धरणावर गेलो. मित्रांनो, चौथा दिवस माझा होता ते बेलूर ते धर्मस्थळ. धर्मस्थळावरनं सौतडका गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग उजिरेच्या सूर्यमंदिरात गेलो. त्यांचा रेट आहे 2500 रुपये काहीतरी. 5व्या दिवशी मी निघालो धर्मस्थळवरून शृंगेरीला. जाताना धर्मस्थळमध्येच मी इथं डिझेल भरलं 2,500 रुपयाचं. शृंगेरीत 2 दिवस माझा मुक्काम होता तो या अद्वैता लॅन्सर हॉटेलमध्ये. यांचे रेट खूप रिजनेबल आहेत. 1,500 रुपये पर डे होता. तिथून मग माझा प्रवास सुरू झाला. नंतर शृंगेरीवरनं मी आलो ते कोलूरला. कोलूरला मी मुक्काम केला होता ते या हॉटेलमध्ये. इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि यांचे रेट्स होते 1,800 रुपये. आणि मित्रांनो, आज सकाळचा माझा हा 7व्या दिवसाचा प्रवास सुरू झाला आहे. कोलूर ते पुणे 650 किलोमीटर आहे. 14 तास लागणार आहेत. आणि मुंबई ते कन्याकुमारी हायवे जो आहे त्याच्यावरचा हा मला आता पहिला टोल लागला आहे. या गावाचं नाव शिरूर आहे आणि शिरूरचा हा टोल प्लाझा आहे. मित्रांनो, आता माझा प्रवास सुरू झाला आहे ते मुर्डेश्वर. मुर्डेश्वरनं मी पुढं जाणार आहे ते कुमटा. कुमटावरनं गोकर्ण. गोकर्णवरनं यल्लापूरला जायचं आहे. यल्लापूरवरनं वरती बेळगाव आणि बेळगावमधनं मग आपला नेहमीचा जो रस्ता आहे बेळगाव, कोल्हापूर, सातारा आणि पुणे. पुढे जेव्हा आपण कुमटामध्ये येतो ना, तो जुनाच रस्ता आहे आणि इथं ट्रॅफिक जॅम हमखास मिळतं आपल्याला. काही करा, इथं 12 महिने इथं ट्रॅफिक जॅम असतंच.
मित्रांनो, गोकर्ण क्रॉस करून आपण पुढं आल्यावरती ना उजवीकडं हा एक रस्ता दाखवतो बरं का GPS, आणि इथं पाटी पण आहे की यल्लापूरकडे जाण्यासाठी. तुम्हाला सांगू का, हा खूप अरुंद रस्ता आहे, इथनं अजिबात जाऊ नका आणि पुढं मग त्रास होतो आपल्याला याचा. इथून येऊ नका मी म्हणायचं कारण एकच आहे, कारण हा रस्ता अत्यंत, बघा ना, हा इतका छोटा आहे आणि याहीपेक्षा अरुंद आहे. म्हणजे मी जिथून आलो आहे ते मी आत्ता दाखवू शकलो नाही तुम्हाला, पण अत्यंत अरुंद असा रस्ता आहे. आणि मग शेवटी तो पुन्हा तो हायवेलाच येतो. त्याऐवजी जर का मी सरळ गेलो असतो आणि पुढच्या चौकातनं राईट टर्न मारला असतं तर मी इथं आलो असतो. इथून आता साधारण 60 किलोमीटरवरती यल्लापूर होतं आणि यल्लापूरवरनं मग पुढं हुबळी आणि मग हुबळीतनं पुणे असा माझा प्रवास होणार होता. मित्रांनो, यल्लापूरच्या घाटाची अवस्था भयानक आहे, फार चांगली नाही आहे. छोटी गाडी असेल त्रास होतो, मोठे खड्डे आहेत प्रचंड आणि हेवी ट्रॅफिक आहे. म्हणजे त्यामुळं असं म्हणतात इथं की दिवाळीनंतर इथं कामं सुरू होतात. बघूया, म्हणजे आता इथं इलेक्शन्स वगैरे झालेत, होप सो इथला रस्ता होईल आता लवकर. साधारण 1-1.5 तासात मी कुमटा म्हणजे गोकर्णावरनं इथं वरती आलो यल्लापूरला. मग इथं हॉटेल इंद्रप्रस्थ म्हणून आहे, इथं जेवायला थांबलो आम्ही. मित्रांनो, यल्लापूरनंतर रस्ता सरळ जातो तो हुबळीमध्ये, पण त्याच्या अलीकडेच मिरजान रामनगर एक रस्ता आहे डावीकडे, आणि हा असला सुंदर रस्ता आहे, संपूर्ण जंगलात नाही, फॉरेस्ट एरिया आहे. इथं तुम्हाला पुढं आतमध्ये आपण गेलो की फॉरेस्टचे गेट्स आहेत, पण हा रस्ता सरळ आपल्याला खानापूर आणि पुढं बेळगावपाशी येतो. अंतर्गत रस्ते ते हळ्याळ म्हणून गाव आहे, मग खानापूर आणि अजून काही छोटी गावं लागतात. आणि काही ठिकाणी आपल्याला GPS ची मदत घ्यावीच लागते, कारण नाहीतर मग विचारायला लागतं उजवीकडं का डावीकडे कुठं वळायचं आहे ते. ही एक अशी एक खिंड आहे आणि हे उतरलं की डाव्या बाजूला आपण वळतो, कारण हा मुख्य रस्ता सोडून आपल्याला डाव्या हाताला वळायचं असतं. पण पुढे हाच रस्ता एक साधारण 5 किलोमीटर आपण गेलो, सुरुवातीला थोडा खराब आहे, पण पुढं गेलो आपण की हा रस्ता सरळ NH44 काय जो आहे म्हणजे मुंबई बँगलोर हायवे त्याला कनेक्ट होतं. त्यामुळे इथून सरळ डाव्या हाताला वळालो आपण की मग पुण्याच्या दिशेला आणि उजवीकडे बँगलोरकडे जातो. थोड्याच वेळात बेळगावच्या अलीकडे पोचलो, तो पहिला हा मला टोल लागला हायवेवरचा. बरं, बेळगावातनं येतोय म्हटल्यावरती घरच्यांचा आग्रह असतोच कुंदा आणा, मग ते खरेदी केली. म्हणून जे कंपनी ओन्ड असतं म्हणजे कंपनीच्या मालकीचं, आणि खरंच सांगतो फ्युलचा फरक पडतो बरं का. आपण ह्या स्टेशन्सवरती जेव्हा भरतो ना, माझा स्वतःचा अनुभव आहे तो. मित्रांनो, हत्तरगीचा हा टोल प्लाझा आपण क्रॉस केला की मग मात्र पुन्हा रस्त्यांची अवस्था बेकार आहे. रस्त्यांची अवस्था म्हणजे बरेच ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत, ते फार कोगनोळीला येईपर्यंत. आणि महाराष्ट्रात जसं आपण एंटर होतो म्हणजे कोगनोळी क्रॉस करून कागल क्रॉस करतो, पुन्हा जी कामं सुरू झालेली आहेत. मुळातच पूर्वीचा रस्ता 2 लेनचा आहे, त्यात कोल्हापूर शहरात जाणारं ट्रॅफिक, त्याची गर्दी ऑलरेडी असते कागल कोल्हापूर दरम्यान. आणि तिथून पुढं जेव्हा आपण निघतो
तेव्हा हायवेवर कामं सुरू आहेत. अगदी या किणी टोल नाक्याला पूर्वी 20 मिनटं लागायची कोल्हापुरातनं यायला. तिथं आता 1-1, 1.5 तास लागतो. पण किणी क्रॉस केलं, कराडही क्रॉस केलं आणि कराडनंतर मग मी साताऱ्यात येऊन पोचलो. आता ऑलमोस्ट 12 तास झाले होते आम्ही प्रवास करत होतो. आबाई थकले होते. मग म्हटलं आता इथंच जेवण करूया. साताऱ्यात जेवण केलं आणि आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात आणेवाडीचा टोलनाका ओलांडून आम्ही पुण्याच्या दिशेला यायला निघालो. वाटेत आपल्याला खंबाटकीचा घाट लागतो, म्हणजे तो जो बोगदा आहे खंबाटकीचा, तिथून नेहमीप्रमाणे सावधपणे म्हणजे बोगदा क्रॉस केला आम्ही. आणि बोगदा क्रॉस केल्यानंतर पुढचं जे वळण आहे, म्हणजे तो जो उतार आहे, त्या उतारावरती प्रचंड ट्रॅफिक जॅम झालं होतं. म्हणजे वाहनं सगळी थांबलीच होती. हळूहळू करत जसं आम्ही गाडी पुढं घेऊन जात होतो तेव्हा मग मला हा एक ॲक्सिडेंट झालेला दिसला याच्यात. म्हणजे कदाचित असं असेल की समोरची गाडी अचानक थांबल्यानं या मागं असलेल्या गाड्या एकमेकांवरती आदळलेल्या दिसत आहेत. खूप वाईट वाटतं जेव्हा या असं प्रवासात बघतो ना, कोणाच्याही गाडीचा असो. तिथून साधारण 1 तास, सव्वा तासात मी खेड शिवापूरच्या टोल नाक्याला आलो. रात्रीचे आता साधारण 11:30 होऊन गेलेले होते. आणि टोल नाका क्रॉस केल्यावरती एकाच गोष्टीचा आता म्हणजे विचार होता, ते म्हणजे पुढं येणारा तो जो दरी पूल आहे तो व्यवस्थित क्रॉस करून घरी पोचायचं. दरी पूल ते नरे आंबेगाव जो भाग बदनाम झाला आहे. तुम्ही किती तिथं रमलर स्ट्रिप्स बांधा, स्पीड ब्रेकर्स बांधा, काही महाभाग आहेत ज्यांना काही घेणं नाही आहे. आता हा ट्रक बघा, इतक्या जोरात गेला आहे तो. म्हणजे यात खरंच काय कोणाला दोष द्यावा, काय म्हणावं कळत नाही. नुसत्या रमलर स्ट्रिप्स बांधून काय होणार नाही आहे. पण असो, आम्ही सुखरूप पोचलो पुण्यात शेवटी. तर मित्रांनो, असा होता माझा हा गेल्या 8 दिवसातला 1800-2000 किलोमीटरचा प्रवास. या प्रवासातले एक्सपेन्सेस तर मी मांडलेले आहेत आणि एक्सपिरियन्सेस सांगायचे तर मी माझ्या व्हिडिओजमधनं माहिती दिलेली आहे. आपल्याला ह्या संदर्भात काहीही जरी प्रश्न असतील, विचारायचा असेल, माहिती हवी असेल, तर आपण मला आपल्या कमेंट सेक्शनमधनं प्रश्न विचारावेत. मी आपल्याला माझ्याकडे असलेली सर्व माहिती देईन. तर मंडळी, आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. या आशेने हा प्रवास इथं थांबवतोय की पुढच्या एका नवीन प्रवासात नवीन ठिकाणी आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या प्रियजनांची. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.